आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। जोडीदार विवाह संस्थेचा धर्मवर्गीय वधूवर परिचय मेळावा मिरज येथे उत्साहात संपन्न। रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी मिरज येथे सिद्धकला बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था मिरज संचलित जोडीदार विवाह संस्था जयसिंगपूर आयोजित सर्वधर्मीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या भव्य दिव्य सभागृहामध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगलीचे माजी आमदार कैलासवासी पैलवान संभाजी आप्पा पवार यांचे चिरंजीव पृथ्वीराज भैया पवार हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी भोसले साहेब आणि महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माननीय सतीश मोटे साहेब, उपाध्यक्ष रोहित जाधव साहेब, विजय दंगेकर साहेब, अनिल कारंडे साहेब उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने झाली। सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर सर्व मान्यवरांनी वधूवरांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले। मेळाव्यात उपस्थित सर्व वधूवरांनी आपला परिचय दिला। LCD प्रोजेक्टरच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावरती वधूवरांचे बायोडेटा आणि फोटो प्रदर्शित करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष गणेश कांबळे यांनी केले। आभार प्रदर्शन प्राध्यापक GS सातपुते सर यांनी केले। कार्यक्रमाचे संयोजन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री भीमराव परमेनावर, श्री भरत पाटील, श्री धनाजी पाटील, श्री अण्णाप्पा शिंदे, राकेश सातपुते, सौ कौशल्या तनमोर, सौ कौशल्या सातपुते, श्री अर्जुन सिंग राजपूत, गणेश नाईक यांनी केले। जिथं सहसा समाजाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचं लक्ष जात नाही, पण त्या समाजासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात आणि अशा सगळ्या उपेक्षित गोष्टी शोधून त्याच्यावरती काम करणारे आदरणीय धडाडीचं धाडसी असे जे नेतृत्व आहे, पुढाकार घेणारे व्यक्तिमत्व आहे, ते प्राध्यापक GS सातपुते सर आणि माझे परममित्र गणेश कांबळे सर। तर ह्या दोघांचं मी सर्वप्रथम मनापासून कौतुक करतो। तुमचं हे कार्य खरोखर समाजासाठी मुंगीनं जसं साखरेचा एक एक कण उचलून घ्यावा, पण वारुळामध्ये त्याचं पोत्यावडी राशी निर्माण करावी, असं आपल्यासारखे समाजामध्ये छोटे छोटे विषय घेऊन ते एकत्रित करून संपूर्ण समाजाचं स्वास्थ्य सांभाळण्याचं कारखाना जरी छोटं दिसत असेल तर ते फार मोठं कार्य आहे। त्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत। त्याचबरोबर आज आपल्याला लाभलेले जे मान्यवर आहेत, आदरणीय सर, ते आदरणीय रोहित जाधव सर, आदरणीय नमस्कार। आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर बंधू भगिनी, माझ्या माहितीप्रमाणे तर सातपुते सरांचा हा मेळावा 10वा ते 12वा मेळावा, प्रत्येक महिन्यात त्याचा एक मेळावा असतो, कारण त्याची धडपड आहे, त्याची तळमळ आहे की जास्तीत जास्त मेळाव्याच्या निमित्तानं वधूवरांचे लग्न जमले पाहिजेत। परंतु आता काय झालंय, पहिला 100 वर्ष माणसं जगायची, आता आपलं आयुष्य 50 वर्ष टिकले तरी सुद्धा आपल्या मुला आणि मुलींचं वय 40-25 झालं तरी सुद्धा त्याचा लग्नाचा पत्ता नाही। ही कुठेतर अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे आणि प्रत्येक मुलींच्या याला कारण पण त्याचे, कारण प्रत्येक मुलीची अपेक्षा वेगळी आहे की मला सरकार नोकरदार पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, ह्या सगळ्या इतक्या त्यांच्या अपेक्षा वाटतात आणि ह्या सगळ्या असून सुद्धा त्यांना कसं पाहिजे, शेती पण पाहिजे, म्हणजे शेतकरी नवरा नको परंतु त्यांना शेती पण पाहिजे। म्हणजे हे कुठेतरी एक विचित्र सगळ्या मागण्या आहेत, त्यामुळे मुला मुलींचं वय अतिशय वेगानं वाढत चाललंय। मी काय म्हणते, तुमच्या लग्नाचं वय उलटून गेल्यानंतर आता तुमचे आपलं आयुष्य मर्यादा 50 ते 60 वर्ष झाली, मग तुम्ही लग्न करणार कधी, संसार करणार कधी, ही अत्यंत धोक्याची गोष्ट आहे। आणि प्रत्येकाचं कसं, प्रत्येक मुली 10वी-12वीच्या मुली सुद्धा असं मत आहे की मला सरकारी नोकरदार पाहिजे। अहो, सरकारी नोकरी आहेत काय, डिग्र्या घेऊन मुलं रस्त्यावर फिरायला लागतात तरी सुद्धा इतक्या अपेक्षा वाटतात, त्या अपेक्षा कुठेतरी कमी झाल्या पाहिजे। सरकारी नोकरीला तुमचे एकदम श्रेष्ठ समज जाते आणि व्यवसायाला अतिशय तुच्छ समज जाते। अहो, रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्या माणसाचं सुद्धा दररोजचा इन्कम जर बघितला तर ते 3 ते 4 हजार रुपये संध्याकाळी जाताना घराकडे घेऊन जाते। म्हणजे जर विचार जर केला तर महिन्याला त्याचा इन्कम 90,000 रुपये आहे। मला सांगा, कुठल्या सरकारी नोकरदाराला एवढा पगार आहे सांगा? 30 ते 35 हजार रुपये सरकारी नोकरदाराचा म्हणजे पगार आणि
उद्योगपती जर तिच्या हप्ते जाऊन प्रत्येक गावामध्ये कडकीचा असतो. म्हणजे मी काय म्हणतोय, आपल्या प्रत्येक आई वडिलांचे एक स्वप्न असते की आपली मुलगी सुखात राहिली पाहिजे. मग तुम्ही विचार करा, 30-35 हजार रुपये पगार असणारा तुमचा ते जावई तुमच्या मुलीला स्वतः ठेवून काय व्यवसायवाला, आपण व्यवसायाकडे बघताना एकदम चुकीच्या मार्गाने बघतोय. साधं पान टपरी किंवा चहाचा गाडा असणारा, रस्त्यावर गाडा असणारा सुद्धा इन्कम 3-4 लाख रुपये. मग मी म्हणते कुठं या तुमच्या अपेक्षा कमी झाली पाहिजे, कुठं तडजोड केली पाहिजे. आणि अन्यथा मग काय काहीच उपयोग होणार नाही. सातपुसरांनी किती जर तुम्ही मेळावे घेतले तरी सुद्धा ती व्यर्थ होणार आहे. मग सगळ्यांनी विनंती करतो की अशा न हे करता कुठं आपल्या आयुष्याची तडजोड करून आपल्याला एक कसा मुलगा कसा पाहिजे. आता म्हणजे एक सरकार नोकरदार आहे, प्रत्येकाची जी इच्छा असतात ते सरकार नोकरदार पाहिजे. आणि समजा ते सरकार नोकरदार मस्त आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आणि तो जर व्यसनी निघाला तर काय करणार. त्या मुलीचं आयुष्य बरबाद. 20-22 वर्षाच्या मुली आहेत, फिरवून घरात बसलेल्या पण आम्ही बघितलं. तर मी काय म्हणतोय, मुलगा बघताना काय करायचं, मुलीला पाहिजे ती मुलगा एकतर निर्व्यसनी पाहिजे आणि कर्तृत्ववान पाहिजे. लाख मारायचं तर पाणी करणारा मुलगा पाहिजे. असं बघून तुमच्या मुलीचं लग्न करून टाका, जास्त अपेक्षा करू नका. एवढं मी सांगतो. गणेश कांबळे साहेबांची चिठ्ठी यायच्या अगोदर मी माझं भाषण संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.